तर एकदा काय झालं होतं, त्यांच्या घरात एक शंकर नावाचा एक गडी होता, तो कानडी होता. त्याच्याकडनं गाणी घेऊन त्यांनी चाली लावून ते पण गायलेले. तसंच आता एक तमिळ गाणं आहे, नन्नू ब्रोवनी चिंता तामसमा नावाचं ते गाणं आहे. ते सुद्धा असंच त्यांनी मिळवलेलं गाणं आहे. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आत्ता आपल्याकडे यूट्यूब सगळं आहे. त्या काळामध्ये काय व्हायचं की दिनाकराव अशा कार्यक्रमामध्ये जायचे, त्या काळातले जे मोठे उस्ताद लोक गायचे त्यांचं सगळ्यात मागे बसून गाणं ऐकायचं. एकपाठी होते ते, म्हणजे एकदा ऐकलं की डोक्यात चाल बसायची. तर ते ऐकल्यानंतर ते फुल स्लीव्हचा शर्ट घालून जायचे आणि ते फुल स्लीव्हच्या शर्टाच्या मागे बंदिशीचे शब्द लिहून आणायचे आणि बंदिशी शब्द लिहून घरी येऊन ते बंदिशी संग्रह करून ते पाठ करून ते गायचे. सो अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी बंदिशी मिळवलेल्या आहेत, परत वजेबवांकडनं पण आणि स्वतः बनवलेल्या पण. आणि ते सुद्धा कसं आहे तुम्हाला सांगतो की त्यांना एका मोठ्या म्युझिक मधला दुधाचार्य होते, मी नाव सांगणार नाही, त्यांनी त्यांना एकदा विचारलं की अहो तुम्हाला येऊन किती बंदिशी येतात. तर ते म्हणाले एखाद्या रागामध्ये मला 100-125 तरी बंदिशी येत असतील. तर ते म्हणाले अच्छा असं एखादा म्हणून दाखव. त्यांनी सुरू केलं एक म्हणायला. तर 40-50 अशा बंदिशी एकेका रागामध्ये ऐकल्यानंतर ते वेळे झाले, म्हणजे हा मिळवलं कुठ नाही सगळं. मग नंतर तिकडे एक व्यक्ती होते त्यांच्याकडे गाणं शिकत असलेले. तर ते म्हणाले काय केलं तुम्ही. तर ते म्हणाले काही नाही, आपलं कंपोजरचं डोकं असतं. तर म्हणे एकाच बंदिशीचं, म्हणजे माझ्याकडे बंदिशी अनेक आहेत, त्याचे शब्द घेतले आणि त्याला त्याच रागामध्ये ऐकून टाकले सगळे. तर कंपोजिशन ओरिएंटेड डोकं असल्यामुळे एका स्वराला कुठल्या कुठल्या पद्धतीने फ्लेवर्स देता येतात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आता मी दिवसांच्या वेळी गायलो, त्याच्यामध्ये गंधार, गावती, देवती असे सगळे राग. आणि तुम्हाला आणखी सांगायचं म्हणजे तो जो गंधार मी घेतला, तो गंधार लावल्यामुळे आणि तो छोटा गंधर्वांनी ऐकल्यामुळे त्या गाण्यातनं, म्हणजे त्या गाण्यातनं त्यांना गुणिकंस हा राग सुद्धा सुचला होता. अच्छा. सोहम हौसन जाने ही बंदिश होती. शैला ताईला माहिती आहे आणि मला ती बंदिश यशवंतवांनी शिकवली. तर सांगायचं कारण काय की एका छोट्या फ्रेज मधनं अख्खा राग सुचू शकतो दिनानाथांच्या. हे त्यांची जेन्युनिटी आणि म्युझिकल जनरॉसिटी होती. सो तसं असल्यामुळे ते कुठेही जायचे ना, एवढ्याशा मुलाकडनं, छोट्या माणसाकडनं पण शिकायला त्यांना लाज वाटायची नाही. सो अशा वृत्तीचे ते होते. म्हणून त्यांनी त्यावेळेला ते तमिळ गाणं मिळवलं, नन्नू ब्रोवनी चिंता. त्याची थोडी झलक मी तुम्हाला गाऊन दाखवतो. Miguel
देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं